शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी कापूस या पिकावरती आपण विविध कीटकनाशकाची जी फवारणी करत असतो आणि विविध कॉम्बिनेशनमध्ये कसं गायत्री परफेक्ट प्लसचा वापर करायला पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रत्यक्ष माहिती घेणार आहोत. हे जे डेनिटॉल हे 10% EC फॉर्म मध्ये असलेलं जे कीटकनाशक आहे म्हणजे अळीनाशक आहे त्याचा या ठिकाणी 30 ml प्रति पंप याप्रमाणे वापर केला गेलेला आहे. आपण जसं बघतो या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण जसं बघतो आता हे टाकलं या ठिकाणी यांनी पोलो झॅप याच्यामध्ये जे डायफेनथ्रिन आहे 47% हे टाकलं गेलेलं आहे. आता तर हे जे द्रावण आहे शेतकरी मित्रांवरती चिटकतं याला चिटकून द्यायचं. पहिले एकदम व्यवस्थित चांगलं पाण्यात मिक्स करायचं, त्याच्यानंतर दुसरं औषध टाकायचं, तोपर्यंत नाही टाकायचं. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो एक खट्टी असं मिक्स करण्याच्या ऐवजी एक एक जे आहे ते औषध चांगलं व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच टाकीत गेलं पाहिजे. याची काळजी घ्यायची आपल्याला या ठिकाणी. आता सर्वात शेवटी या ठिकाणी हे जे घेतलेलं या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंट मधलं टॉनिक जे आहे गायत्री परफेक्ट प्लस फुलगळ पातळगळ होणे आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी या ठिकाणी हे किती ml घेतलं शेट आपण या ठिकाणी 15 ml या ठिकाणी याचं प्रमाण घेतलेलं आहे एका प्रति पंपाला. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो सर्व औषधे मिक्स करायचे. त्यावेळेस जे द्रावण फुटण्याचे जे प्रकार आहे तसे प्रकार आढळून येत नाही आपल्याला आणि त्या प्रकारची आपल्याला समस्या उद्भवत नाही. बरेच शेतकरी म्हणतात आमचं द्रावण फुटलं, तर त्याचं कारण एकच आहे का तुम्ही वरच्यावर मिक्स करतात त्याच्यामुळे ते द्रावण फुटत असतं शेतकरी मित्रांनो. आता आपण जसं बघू शकतो शेतकरी मित्रांनो आता यामधले कुठलंही द्रावण फुटलेलं नाही बघा. तर अशा पद्धतीने हे द्रावण 1 by 1 मिक्स केले पाहिजे पाण्यामध्ये डायरेक्ट, तर तुमचं द्रावण फुटणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही कापूस फवारणीचं नियोजन करायचं, त्यावेळेस तुम्हाला जास्त फायदा होईल शेतकरी मित्रांनो. यामध्ये तुम्ही वाटल्यास पाहिजे असले बुरशीनाशक सुद्धा चांगल्या प्रकारे वापर करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये अँट्राकॉल दह्या रोगासाठी चांगला रिस्पॉन्स मिळतो आपल्याला. त्या ठिकाणी तुम्ही अँट्राकॉलचा वापर 10 ते 15 ग्राम प्रतिपंप वापरलं तर जास्त फायदा होईल. शोषण करणाऱ्या किडीसाठी म्हणजे पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, याच्यासाठी जे या ठिकाणी वापरलेलं आहे शोषण करणाऱ्या किडीसाठी डायफेनथ्रिन 47.8 हे टक्केवारी मधलं जे आहे पोलो झॅप घेतलेलं आहे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये टाकलेले या ठिकाणी गायत्री परफेक्ट प्लस फुलगळ पातळगळ होणे. अशा पद्धतीने या ठिकाणी एकदम चांगली अशी फवारणी या ठिकाणी केल्या जात आहे. आता आपण जसं आता या व्हिडिओमध्ये बघत आहोत अशा पद्धतीने जर फवारणी केली शेतकरी मित्रांनो तर आपल्या कपाशीवर जे कपाशीवर कोकडा असेल तर तो आपल्याला त्या ठिकाणी घालवता येईल. ज्याला आपण रस शोषणाऱ्या किडीपासून जे पाणी गोजे होतात किंवा वाकडे पडतात त्याच्यामुळे आपल्याला चांगला परिणाम या अशा फवारणीपासून मिळू शकतो. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फवारणी करायची शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्त फायदा होईल. धन्यवाद.